सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर. पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करतायत. महाराष्ट्रामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. तिथे डोंबिवलीचे आहेत, डोंबिवली कल्याणचे आहेत, पुण्याचे आहेत, पनवेलचे गृहस्थ आहेत बिचारे. त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काही जखमी तिथे अडकलेत, काही पर्यटक अडकलेले आहेत. सरकार म्हणून तिथे वन विंडो सिस्टीम असायला पाहिजे. कोणीतरी एक माणूस गेला आहे आणि तो हे सगळं हँडल करतो आहे. यापूर्वीसुद्धा आपण हे असं केलेलं आहे. पण मला वाटत नाही की हे जे एकनाथ शिंदे आहेत हे पॅरलल गव्हर्नमेंट चालवत आहेत का, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्वकर्त्या सरकारचं त्यांचं ऐकायला तयार नाहीत. हे अत्यंत दुर्दैव आहे. निदान अशा प्रसंगात तरी, अशा दुःखद प्रसंगात तरी कोणी अशा प्रकारच्या भूमिका घेऊन आम्ही घेतलेली नाही. आमच्या मनामध्ये काही शंका आणि प्रश्न आहेत, पण आम्ही म्हटलं आहे सरकार जे निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देतो. आमच्या मनामध्ये नक्कीच काही शंका आणि प्रश्न आहेत काश्मीरविषयी, राष्ट्राच्या सुरक्षेविषयी, गृहमंत्र्यांच्या क्षमतेविषयी. आम्ही ते प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न भविष्यात करू. पण ही वेळ ते करण्याची नाही, मतभेद दाखवण्याची नसून राष्ट्र एक आहे, आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्याचे. पण महाराष्ट्राचं चित्र फार वेगळं आहे, जे दुर्दैवी आहे. याच्यावर खरं म्हणजे अमित शहानी वरून दट्टा मारला पाहिजे गृहमंत्र्यांनी, कारण एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे आहेत. शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. आम्ही आता दिल्लीमध्ये कदाचित त्यांना सांगू की तुमचा पक्ष खाली काय करतोय पहा, की अशा प्रकारे हसवते महाराष्ट्राचं आणि देशाचं. सर, एक प्रश्न आता, विमानांची व्यवस्था महाराष्ट्रातून केली जाते आणण्यात आली पर्यटकांना. तिथल्या अनेक पर्यटकांचं म्हणणं असं आहे की जे त्यांचे नातेवाईक आहेत महाराष्ट्रातले त्यांचे संपर्क होऊ शकत नाहीयेत, इतर काही गोष्टी आहेत. या सगळ्याकडे कसं पाहता महाराष्ट्रात? नाही बघा, महाराष्ट्र सरकार मी जे माहिती घेतो त्यानुसार पूर्ण काळजी अडकलेल्या पर्यटकांची घेते. महाराष्ट्र सरकारनं इथे एक विशेष कक्ष निर्माण केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी एक वरिष्ठ मंत्री ज्यांना या कामाचा अनुभव आहे असे गिरीश महाजन त्यांना तिथे पाठवलेलं आहे. पण आता काश्मीरची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी संपर्क होत नाही, म्हणजे तिथे काही फोन लागत नाही. तिकडल्या नेटवर्कचा प्रॉब्लेम हा नेहमी आहे, कारण तिथे विशिष्ट प्रकारचं नेटवर्क लावलं जातं, कारण ते सीमावर्ती राज्य आहे, हे आम्हालाही माहिती आहे. तिथे BSNLचंच नेटवर्क लागेल, तुम्हाला इतर कोणाकडे जर काही वेगळे फोन असतात तर ते लागत नाही. आणि आता जेव्हा अशा प्रकारचे हल्ले होतात तेव्हा अशा प्रकारे कम्युनिकेशन व्यवस्था बंद केली जाते, कारण त्याचा फायदा अतिरेक्याने आणि दुश्मन राष्ट्राला होतो. तर हे समजून घेतलं पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारनं जे काम सुरू केलेलं आहे त्याची मी माहिती घेतो आहे आणि मला वाटतं की सरकार या संदर्भात पूर्ण क्षमतेने काम करतं. राऊत साहेब, आज तुम्ही सरकारला पाठिंबा देता आणि अतिशय सामंजस्याची भूमिका मांडताय, पण काल तुम्ही जी भूमिका मांडली होती, काल परवा काही आक्रोशित विधानं केली होती, त्यावरून खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली, अनेकांनी तुमच्यावर टीका केली. करू द्या ना, कालचा संताप होता, आजचं सामंजस्य. जेव्हा घटना घडली तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा संताप होता की काय झालं. काश्मीरमध्ये या देशवासियांच्या रक्ताचे सडे पडल्यावर माणसानं थंड लोळा गोळावून बर्फासारखं बसायचं का? संताप तर येणारच. जबाबदारी सरकारचीच आहे. जनतेच्या जीवनमालाचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी नाही. त्याच्यावरती आम्ही सरकारला त्या क्षणी प्रश्न विचारले, पण त्यानंतर आम्ही सगळ्यांनी हा जो भूमिका घेतली की सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सर, एक प्रश्न अजून असा आहे, काश्मीरचा विषय हा बाळासाहेब ठाकरेंच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. शिवसेनेने खूप महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत काश्मीर पंडितांना आरक्षण देण्यापासून सगळ्याच विषय. आज उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणून तुमचं उद्धव ठाकरेंसोबत काही बोलणं नक्कीच झालेलं आहे. आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा स्तरावरती आम्ही निषेध व्यक्त करतोय. याच्या पलीकडे आम्ही या क्षणी काही करत नाही, कारण जे करायचं आहे ते सरकारने करायचं.
फक्त आमची भूमिका इतकीच आहे, आपली लढाई पाकिस्तानशी आहे, दहशतवाद्यांशी आहे. भारतीय जनता पक्षाच्या संबंधित काही लोक या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये हिंदू मुसलमानांचा जो विषय, काश्मीरचा विषयाला जो फोडणी देत आहे तो अत्यंत चुकीचा आहे. काश्मीरमधल्या पर्यटकांना तेथील मुस्लिम बांधवांनी जी मदत केलेली आहे स्थानिकांनी, ती विसरता येणार नाही. किंवा कृपा करून माझं भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे, आमच्या पक्षातर्फे, की हे धंदे बंद करा आणि गांभीर्यानं हा विषय घ्या. आणि सरकार जर काही दुश्मनांशी दोन हात करण्याचा काही प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. सर, पण बाळासाहेब तेव्हा सरकारमध्ये नव्हते, तेव्हा सुद्धा त्यांनी इम्पॅक्ट करून दाखवलं. ते बाळासाहेब ठाकरे होते ना, ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. ते सरकारमध्ये जरी नसले तरी त्यांच्या शब्दाची ताकद ही बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा आणि अणुबॉम्बपेक्षा जास्त होती. अमरनाथ यात्रा उधळण्याची धमकी दिल्यावर अतिरेक्यांनी, जो मुंबईत बसून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी जे आव्हान दिलं अतिरेक्यांना, ते आता कोणी देऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे रेड कार्पेटवर चालणारे नेते नव्हते, ते जमिनीवरचे नेते होते. आणि त्यांच्या मागे एक प्रचंड असं शक्ती होती जनतेची, हिंदुत्वाची. आज दुर्दैवानं तसं नेतृत्व नाही. त्याच्यामुळे सरकार काय करत आहे त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. सर, एक प्रश्न असा आहे की कालच्या आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर आज पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेईल असं कळतंय. त्यांनी नेव्हीच्या एक्सरसाइजेस सुरू केलेल्या आहेत. पाकिस्तानचे जे उपपंतप्रधान आहेत रियाज दार, इशाक दार यांनी स्पष्ट केलंय की आम्ही भारताला जशास तसं उत्तर देऊ. या संदर्भात मत व्यक्त करणं बरोबर नाही. हा देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा विषय आहे. पण नक्कीच आम्हाला या क्षणी इंदिरा गांधींची प्रकर्षाने आठवण येते. इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे 1971चा प्रसंग हाताळला आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि अद्दल घडवली, आम्हाला इंदिराजींची आठवण नक्कीच येईल. चले, आज कुठेतरी दुबळे नेतृत्व. मी असं म्हणत नाही आम्हाला इंदिराजींची आठवण येते. सरकार जरी दुबळं असलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद देऊ. चले, बोलिए. देखिए, फैसले हैं, ये संकट की घड़ी है. ये सिर्फ कश्मीर में नहीं हमला हुआ है, या कश्मीर में जो टूरिस्ट गए हैं उनके ऊपर नहीं हमला हुआ है, ये देश के ऊपर हमला हुआ है. वहाँ के जो टूरिस्ट है वो पूरे देश से गए हुए टूरिस्ट है. महाराष्ट्र से, गुजरात से, मध्य प्रदेश, पूरे हरियाणा से, यूपी से, सब जगह से वहाँ टूरिस्ट चले गए. उनके ऊपर हमला है. ये देश के ऊपर हमला है, ये हमारे सरकार के ऊपर हमला है. तो ऐसी संकट के घड़ी में हम सब एक है, यूनाइटेड है. चाहे सत्ताधारी हो, चाहे अपोजिशन हो, हम एक साथ बैठकर फैसले करेंगे. और हमारी ये भूमिका है, इस संकट में सरकार जो फैसला करेंगे उनके साथ हम सब लोग रहेंगे, संकट में रहेंगे. रॉबर्ट वाड्रा ने जिस तरह का बयान दिया उसको लेकर आप क्या? नहीं, मैं कुछ नहीं कहूँगा. हर एक का व्यक्तिगत बयान हो सकता है. बोलिए. सर, ऑल पार्टी मीटिंग में आपकी ओर से जाएंगे. तर खासदार संजय राऊत बोलत होते.